चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, समजून लिहायला सुरुवात करायची का? वही आणि पेन सोबत ठेवा. गणित भाग 2 प्रकरण दुसरे पायथागोरसचे प्रमेय मुख्य परीक्षेमध्ये विकल्पासह 7 गुणास विचारले जाते. आता आपण पायथागोरसचे प्रमेय हे पाहणार आहोत. हे पायथागोरसचे चित्र आहे. पायथागोरस विषयी मी पाठाच्या शेवटी सांगणार आहे, त्याची माहिती तुम्ही वाचून घ्या. तर पायथागोरसचा प्रमेय काय आहे हे आपण पाहू. पायथागोरसच्या प्रमेयाच्या आधारे आपण काय सांगू शकतो किंवा काय सांगता येईल, तर काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो. हे पायथागोरसचा प्रमेय सांगतो की एखादा त्रिकोण जर काटकोन त्रिकोण असेल तर त्याचं जे येणार उत्तर असेल त्या कर्णाच्या वर्गाचं, ते इतर दोन बाजूचा वर्ग केला आणि त्या दोन बाजूच्या वर्गाची बेरीज करून जे उत्तर येईल ते कर्णाच्या वर्गाच्या बरोबर असलं पाहिजे. हे समजण्यासाठी रोजच्या व्यवहारातील काही उदाहरणे पाहू. समजा मी एका भिंतीसमोर उभा आहे, हे आपण एक चित्र काढून मी समजवण्याचा प्रयत्न करेल. हे पाहून घ्या. म्हणजे पाहूया आपण. आता मी या ठिकाणी उभा आहे, तर भिंत ही या समोर आहे, तर भिंतीपासून आता जर हा एक आपण रेषा ओढली तर, आणि या ठिकाणी माझ्यापासून आणि भिंतीचं अंतर मी जर असं सरळ ओढलं तर भिंतीला आणि भिंत आणि माझ्यामध्ये हे जे अंतर रेषा आहे ती लंब समांतर होईल आणि ही उभी रेषा ही तर लंबच असेल. आणि ज्यावेळी या माझ्यापासून या भिंतीच्या वरच्या टोकापर्यंत जर अंतर मी जोडलं तर ते काय होईल, ते तिरकस होईल. आता हाच काय होईल, तर या ठिकाणी त्रिकोण हा एक त्रिकोण तयार होईल. म्हणजे याला आपण इथं भिंतीची हा उंची म्हणू शकतो. हा भिंतीचं माझ्यातील अंतर हे पाया असेल, तर मग हा काय असेल, त्याचा कर्ण होईल. तर ही स्थिती आपल्याला सगळीकडेच पाहायला भेटते. कुठे कुठे आपण सरळ कुठे उभा टाकलं तरी आपल्याला ह्या स्थिती पाहायला भेटतात. गृहीत धरा हा एक उभा खांब आहे. आता या खांबापासून आणि माझं अंतर हे असं आहे, तर हा खांब सरळ जमिनीला लंब उभा आहे, म्हणतो लंब दिशेत होईल. आणि या खांबापासून ते या खांबाचं जे टोक आहे वरच्या दिशेला, हे इथलं अंतर हा होईल त्याचा कर्ण. हा होईल काय, पाया. आणि ही काय होईल त्याची उंची. काटकोन त्रिकोणामध्ये या दोन्हीपैकी कोणताही एक पाया आणि कोणती एक उंची आपण गृहीत धरू शकतो, पण हा त्या दोन ह्याच्यामधला तो कर्णच होणार, ती तिरकस रेषा असलेली. तर आता काटकोन त्रिकोणात ही गोष्ट आपण पाहिली, पण पायथागोरसचं म्हणणं काय की तुम्ही या ठिकाणाहून या ठिकाणापर्यंत चालत गेलात किंवा हे जे अंतर आहे या ठिकाणाहून, समजा मी उभा आहे ते ठिकाण जर ए असेल, माझ्यापासून ज्या अंतरावर खांब आहे ते अंतर किंवा ते जे अंतर आहे त्या बिंदूला मी बी नाव देतो, ते अंतर काय होईल, ए बी होईल. आणि या खांबाची उंची बी सी, म्हणजे मी या बिंदूला सी नाव देतो. तर पायथागोरसच्या प्रमेयाच्या म्हणण्यानुसार काय असेल, तर कर्णाचा वर्ग, म्हणजे कर्ण कोणता झाला, हा एसी, एसी चा वर्ग बरोबर इतर दोन बाजूच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो. म्हणजे हा कर्णाचा वर्ग म्हणजे इतर दोन बाजू कोणत्या, तर बाजू ए बी चा वर्ग आणि बाजू बी सी चा वर्ग. ही गोष्ट आपल्याला पायथागोरसच्या प्रमेयाच्या आधारे पाहता येते. ही स्थिती म्हणजे काय, कर्णाच्या वर्गाची जी लांबी असेल, जी लांबी येईल त्याचं उत्तर ह्या इतर दोन बाजूच्या वर्गाच्या लांबी इतकंच असलं पाहिजे, तर त्या ठिकाणी पायथागोरसचा प्रमेय सिद्ध होतो. इथे सुद्धा आपण लक्षात, समजा मी इथे एक्स नाव देतो, याला वाय नाव देतो आणि हे झेड, इथं काय होईल, तर या ठिकाणी कर्ण काय आहे, कर्ण एक्स झेड चा वर्ग. आता इतर दोन बाजू कोणत्या घ्या, म्हणजे हा पहिली बाजू घेतो एक्स वाय चा वर्ग आणि दुसरी राहते ती वाय झेड चा वर्ग. म्हणजे या बाजूचा इतर दोन बाजूच्या वर्गाची बेरीज ही कर्णाच्या वर्गाच्या इतकी असते. हे पायथागोरसच्या प्रमेयाच्या आधारे आपल्याला सांगता येतं. आता यासाठी आपल्याला उदाहरणं लक्षात घ्यायची असेल तर आपण ते उदाहरण लक्षात घेऊ. आता हा काटकोन त्रिकोण, आपण कुठे काटकोन त्रिकोण काढायचा असेल तर आपल्याला सरळ साध्या सोप्या पद्धतीने काटकोन त्रिकोण आपण पाहिलं, पण हे आपल्या रोजच्या व्यवहारातील उदाहरणे आहेत की ज्या ठिकाणी आपण उभा टाकतो त्या ठिकाणाहून इतर, आता हा काटकोन त्रिकोण होईल बाबा, आता याला ए नाव, याला बी नाव आणि याला सी नाव.
हा त्रिकोण झाला काटकोन त्रिकोण. यामध्ये बी या कोणाचं माप किती असेल तर 90 अंश असेल, म्हणजे तरच तो काटकोन त्रिकोण असेल. या ठिकाणी सुद्धा आपल्याला म्हणजे हा त्रिकोण या पद्धतीने आपल्याला असं लिहिता येतं, एसी हा कर्ण होईल, एबी ही उंची होईल आणि बीसी हा त्याचा पाया होईल. तर अशा पद्धतीने आपल्याला पायथागोरसचा प्रमेय सांगता येतो. पायथागोरसचा प्रमेय आपण पाहिला. यामध्ये आता पायथागोरसचे प्रमेय कुठे कुठे आपल्याला हे सांगता येतात, त्याची मापे कशी कशी आहेत हे याच्यासाठी आता पायथागोरस एक त्रिकूट म्हणून आहे, जे आपण पाहणार आहोत. पुढचा मुद्दा आहे आपला तो. आता आपण पायथागोरसचे त्रिकूट हे पाहणार आहोत. पायथागोरसचे त्रिकूट म्हणजे काय? त्रि म्हणजे 3 आणि एक 3 संख्येचा गट, त्याला त्रिकूट असं म्हणायचं. तर 3 संख्येचा गट कोणता? तर नैसर्गिक संख्या असल्या पाहिजेत. त्यामध्ये नैसर्गिक संख्यांचा एक गट तो 3 चा पडला पाहिजे. आता त्याला आपण त्रिकूट असं म्हणू. आता पायथागोरसचे त्रिकूट कशावरून? तर पायथागोरसचा प्रमेय काय आहे की कर्णाचा वर्ग बरोबर उंचीचा वर्ग अधिक पायाचा वर्ग, म्हणजे एखाद्या त्रिकोणामध्ये कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. मग त्रिकुटामध्ये कसं असेल? तर त्रिकुटामध्ये त्याची आपण व्याख्या पाहू की एखाद्या नैसर्गिक संख्येच्या त्रिकुटामध्ये जर एखाद्या संख्येचा वर्ग म्हणजे एका संख्येचा वर्ग हा इतर 2 संख्यांच्या वर्गाच्या बेरजे इतका असेल तर त्याला पायथागोरसचा त्रिकूट असं म्हणतात. म्हणजे कसं? आपण उदाहरण देखील पाहू. उदाहरण घेऊ. आता समजा आपण नैसर्गिक संख्या कोणत्या पण घेऊ. आता त्या त्रिकुटासाठी आपण नैसर्गिक संख्या घेऊ. पहिली घेऊ 3, 4 आणि 5. हा आता नैसर्गिक संख्याचा एक गट झाला. याला आपण त्रिकूट म्हणू. म्हणजे हे काय झालं? पायथागोरसचं त्रिकूट आहे की नाही हे आपल्याला माहित नाही. आता मग हे आपल्याला कसं शोधणार की हे आहे की नाही? तर मग हा पायथागोरसचा प्रमेय सिद्ध करतो का? तर ते त्रिकूट पायथागोरसचे त्रिकूट आहे असं म्हणता येईल. मग आता सिद्ध करतो का म्हणजे काय? तर याला आपल्याला कसं लिहिता येईल की या 3 बाजू समजा, ही एक बाजू, दुसरी आणि तिसरी. मग आता यामध्ये आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की ज्यावेळी आपण त्रिकूट पायथागोरसचे त्रिकूट आहे की नाही हे सिद्ध करायचं असेल तर त्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की या त्रिकुटामध्ये सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे ती अगोदर लिहायची. समजा याच्यामध्ये 5 आहे, त्या संख्येचा वर्ग करायचा. त्या संख्येचा वर्ग किती असेल तर 5 चा वर्ग तो आपल्याला 25 मिळाला, बरोबर. मग आता राहतात 2 संख्या, तर त्या 2 संख्यांच्या वर्गाची बेरीज घ्यायची. म्हणजे पायथागोरसचा प्रमेयच आपल्याला लिहायचा आहे. आता मी 3 चा वर्ग आणि 4 चा वर्ग याची बेरीज घेतो. 3 चा वर्ग 9 आणि 4 चा वर्ग 16, 16 9 25. आता घ्या की 5 चा वर्ग हा 25 आहे आणि 3 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग यांची बेरीज 25 आहे. म्हणजे पायथागोरसच्या प्रमेयाच्या आधारे असं काय कसं लिहिता येईल? कर्ण वर्ग म्हणजे आता या ठिकाणी मोठी संख्याचा वर्ग बरोबर उरलेल्या एक संख्या 3 चा वर्ग आणि 4 चा वर्ग. तर मग आपल्याला हे अशा पद्धतीने साधं सोपं मांडता येतं. तर मग दिलेली ही संख्या आहे 3, 4, 5 हे जे त्रिकूट आहे हे काय आहे? तर पायथागोरस त्रिकूट आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यासाठी आपण वाटलं तर आणखीन एक उदाहरण घेऊ. नंबर 2 चं उदाहरण म्हणून घेऊ. दुसरं एक उदाहरण घेऊ 5, 12, 13. आता याच्यामध्ये काय पाहायचंय आपल्याला? मोठी संख्या कोणती आहे? 13 चा वर्ग बरोबर उरलेल्या इतर 2 संख्या कोणत्या येतात? पहिली आहे 5 चा वर्ग आणि दुसरी आहे 12 चा वर्ग. म्हणजे ह्या संख्या आपल्याला पायथागोरसच्या प्रमेयासारख्या लिहायच्या आहेत. म्हणजे कर्ण वर्ग बरोबर अधिक पाया वर्ग अधिक उंची वर्ग. म्हणजेच मोठी संख्या याच्यात या त्रिकुटामध्ये 13 आहे, म्हणून आपण 13 वर्ग बरोबर उरलेल्या 2 संख्या 5 चा वर्ग आणि 12 चा वर्ग. 13 चा वर्ग किती आहे? 169. 13 गुणिले 13 169. 5 चा वर्ग किती आहे? 25 आणि 12 या संख्येचा वर्ग किती आहे? तर 144. म्हणजे 169 बरोबर 144 अधिक 25 5 आणि 4 9 2 आणि 4 6 आणि 1. म्हणजे काय झालं बरं? 13 चा वर्ग जो आहे तो इतर 2 संख्येच्या वर्गा इतकाच आहे. म्हणजे आपल्याला दिलेलं जे त्रिकूट आहे 5, 12, 13 हे काय आहे? तर पायथागोरसचे
त्रिकूट आहे, पायथागोरसचे त्रिकूट आहे असं आपल्याला सांगता येईल. वाटलं तर आणखीन एक उदाहरण घेऊ. तिसरं उदाहरण घेतो मी. 4,8,12 हे आपण पायथागोरसचे त्रिकूट आहे का पाहू. आता माहित नाही आपल्याला हे आहे की नाही, तर मग आता कसं करायचं. सगळ्यात मोठी संख्या आहे 12, त्या संख्येचा वर्ग बरोबर. आता उरलेली संख्या कोणती, पहिली आहे 4 चा वर्ग आणि दुसरी आहे 8 चा वर्ग. 12 चा वर्ग, 12 या संख्येचा वर्ग किती आहे 144. 4 चा वर्ग आहे 16 आणि 8 चा वर्ग किती आहे 64. 144 बरोबर 16 अधिक 64 6 आणि 4 10 शून्य हातचा 1 6 आणि 1 7 आणि 1 म्हणजे 144 ही संख्या बरोबर नाही 80च्या. म्हणजे आपल्याला दिलेले हे जे गट आहे तीन संख्येचा नैसर्गिक संख्येच्यामध्ये 4, 8, 12 हे पायथागोरसचा त्रिकूट आहे का. मग पायथागोरसचा प्रमेय सिद्ध करतो का, तर हे पायथागोरसचा प्रमेय सिद्ध करत नाही. म्हणून हे पायथागोरसचे त्रिकूट नाही, हे आपल्याला सांगता येईल की हे पायथागोरसचे त्रिकूट नाही. ठीक आहे, मग आपल्याला लक्षात आलं. अधिक माहितीसाठी तुम्ही पुस्तकात पाहू शकता की पायथागोरसचे त्रिकूट मिळवण्यासाठी काय काय सूत्र असतात, तर ते तुम्ही पुस्तकातून समजून घ्या. तर आपण पुढील आपल्याला जे शिकायचं आहे ते त्रिसाठी आणि 45 45 90 या त्रिकोणाचे गुणधर्म आपल्याला पाहायचे. आपण मागील इयत्तेमध्ये म्हणजे 9वी ला आपण हे प्रमेय शिकले होते. फक्त या ठिकाणी आपल्याला हे गुणधर्म पाहून घ्यायचे. पहिला गुणधर्म आहे त्यापैकी 30 60 90 असणाऱ्या त्रिकोणाचा गुणधर्म हा आपल्याला पाहायचा आहे. वर्ग 9वी मध्ये आपण कोणाची मापे 30 60 90 असणाऱ्या त्रिकोणाचा गुणधर्म पाहिला होता. तो आपण इथे पाहू. काटकोन त्रिकोण म्हणजे हा काटकोन त्रिकोणाचे लघुकोन 30 60 असतील तर 30 अंश कोनासमोरील बाजूच्या कर्णाच्या निम्मी असते. 30 अंशाचा जो कोन असो त्याच्या मापाच्या कोनासमोरील बाजू कर्णाच्या निम्मी असते. तर 60 अंश मापाच्या कोनासमोरील बाजू कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते. काटकोन त्रिकोणाचे लघुकोन 30 अंश व 60 अंश असतील तर 30 अंश मापाच्या कोनासमोरील बाजू कर्णाच्या निम्मी असते आणि 60 अंश मापाच्या कोनासमोरील बाजू कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते. याची आपण आकृती काढून घेऊ. आकृती काढली. त्रिकोण LMN मध्ये हा काटकोन त्रिकोण आहे. LMN कारण काटकोन त्रिकोण कशा म्हणतो 90 अंश मापाचा आहे म्हणून. आता यामध्ये L हा कोन आपण 30 अंशाचा दाखवलेला आहे आणि N हा कोन 60 अंश मापाचा दाखवलेला आहे. तर आपल्या या त्रिकोणाच्या गुणधर्माच्या आधारे आपण याला कसं लिहू शकतो. काटकोन त्रिकोण यामध्ये 30 अंश आणि 60 अंश हे जर दोन कोन आहे तर 30 अंश मापाच्या कोनासमोरील बाजू कर्णाच्या निम्मी असते. आता यामध्ये कर्ण कोणता आहे, तर कर्ण आहे LN. तर पहिले लिहू 30 अंश मापाच्या कोनासमोरील बाजू. तर 30 अंश मापाच्या कोनासमोरील बाजू कोणती आहे, तर हा 30 अंशाचा कोन, हा 30 अंशाचा कोन आहे. तर याच्या समोरील ही बाजू कोणती आहे MN. बाजू कोणती आहे तर MN. ही कशी असते, आपल्याला काय सांगितलं की बाजू कर्णाच्या निम्मी असते. कर्णाच्या निम्मी म्हणजे कर्ण कोणता आहे याच्यामध्ये L आणि N. LN याच्या निम्मी म्हणजे 2 म्हणजे 1/2 गुणिले LN हे आपल्याला असं लिहिता येईल. तसंच 60 अंश मापाच्या कोनासमोरील बाजू, 60 अंश मापाच्या कोनासमोरील बाजू हा 60 अंशाचा कोन आहे N. तर याच्या समोरील बाजू कोणती आहे LM आहे. मग LM ही बाजू कशी आहे म्हणतात, तर कोनासमोरील बाजू कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते. वर्गमुळात 3/2 पट आणि कर्ण कोणता आहे आपला LN आहे. हे आपण गुणधर्म शिकलेत. या गुणधर्माच्या आधारे आपल्याला या ठिकाणी गणित सोडवायचे आहेत. हा 30 अंश 60 मापाचा गुणधर्म आपण आता आपण कोणाची मापे 45 45 90 असणाऱ्या त्रिकोणाचा गुणधर्म पाहू. कोणाची मापे 45 45
90 अंश असणाऱ्या त्रिकोणाचा गुणधर्म काय आहे? तर काटकोन त्रिकोणाचे लघुकोन हे दोन 45 अंश आणि 45 अंश मापाचे असतील तर काटकोन करणारी प्रत्येक बाजू ही कर्णाच्या 1/वर्गमुळात 2 पट असते. हे आपल्याला माहिती आहे, आपण तो 9वीला शिकलेला आहे. आपण इथं फक्त गुणधर्म पाहणार आहोत. त्याची आपण आकृती काढून घेऊ. आकृती काढली आपण. त्रिकोण एक्स वाय किंवा वाय झेड एक्स किंवा झेड एक्स वाय असा आपण त्रिकोण घेऊ. तर या त्रिकोणामध्ये दोन कोण 45 अंश मापाचे आहेत आणि हा काटकोन आहे कोणता? झेड एक्स वाय हा कोण. तर आपल्या गुणधर्मानुसार काय सांगतं की काटकोन करणारी प्रत्येक बाजू म्हणजे ही बाजू कोणती? dx ही बाजू काटकोन करते आणि ही बाजू कोणती? एक्स वाय ह्या दोन बाजू काटकोन करणाऱ्या बाजू ह्या कर्णाच्या कशा असतात? हा कर्ण आहे. हा काय आहे तर कर्णाच्या 1/2 पट असते. मग आपण पहिलं लिहून घेऊ. पहिली बाजू काय आहे? झेड एक्स बरोबर 1/2 कर्ण हा काय आहे? झेड वाय आणि दुसरी बाजू कोणती आहे? एक्स वाय बरोबर 1/2 आणि कर्ण कोणता आहे? झेड वाय. म्हणजे याचा अर्थ काय? ही बाजू समान आहे बघा. म्हणजे झेड एक्स बरोबर एक्स वाय बरोबर 1/2 झेड वाय. हे असं आपण याला लिहू शकतो. याचा आधारे आपल्याला गणित सोडवायचे आहेत म्हणून आपण हे घेतोय. तर हे समजून घ्या. आता आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये दिलेली एक कृती करायची आहे आणि त्या कृतीच्या सहाय्याने हा पायथागोरसचा प्रमेय सिद्ध करायचा आहे आपल्याला. तर कृती काय आहे समजून घेऊ आपण. आकृती दिलेली आहे आपल्याला. तर आकृतीत दाखवल्याप्रमाणे दोन एकरूप काटकोन त्रिकोण घ्या ज्यांच्या कर्णाची लांबी एवढ्या दोन भुजा असलेला एक समद्विभुज काटकोन त्रिकोण घ्या. हे तीन काटकोन त्रिकोण जोडून समलंब चौकोन तयार करा. समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले समांतर बाजूच्या लांबीची बेरीज गुणिले उंची या सूत्राचा उपयोग करून त्याचे क्षेत्रफळ तिन्ही त्रिकोणाच्या क्षेत्रफळांच्या बेरजेबरोबर लिहून पायथागोरसचे प्रमेय आपल्याला सिद्ध करायचे आहेत. काटकोन आपल्याला दिलेल्या आकृतीत दाखवल्याप्रमाणे काटकोन त्रिकोण आता नाव देऊ वाटलं त्यांना आपण. हा ए, हा बी आणि हा सी हा काटकोन त्रिकोण. याला इथं काटकोनाचं चिन्ह काढा. इथं 90 अंशाचा चिन्ह माप काढा. म्हणजे आता बी हा कोण काटकोन त्रिकोण आहे. या ठिकाणी हा कोण काटकोन त्रिकोण आहे. याला नाव देण्यासाठी आपण सलग नाव घेऊ. सी हा डी आणि हा ई. वाटलं त्याला ई असं नाव देऊ. ही आपण नाव दिली. आता हा देखील त्रिकोण आपल्याला काटकोन त्रिकोण होईल. कोणता त्रिकोण? ACE हा देखील काटकोन त्रिकोण होईल. तुम्ही सरळ असं याला ठेवून पहा तर आपल्याला हा देखील काटकोन त्रिकोण मिळेल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 3 त्रिकोण मिळतात. म्हणजे 3 त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे बेरजेबरोबर लिहून आपल्याला पायथागोरसचा प्रमेय सिद्ध करायचा आहे. कोणते त्रिकोण? पहिला त्रिकोण ABC. तर त्रिकोण ABC, दुसरा त्रिकोण ACE आणि तिसरा त्रिकोण CED किंवा CDE. ह्या त्रिकोणाची बेरीज आपल्याला समलंब चौकोनाच्या क्षेत्रफळाबरोबर दाखवून तो आपल्याला पायथागोरसचा प्रमेय सिद्ध करायचा. तो कसा करायचा हे आपण पाहू. आता आकृतीत दिल्याप्रमाणे हा काय आहे तर तो समलंब चौकोन आहे. आकृतीत दिलेला चौकोन कोणता आहे? चौकोन ABDE हा काय आहे तर समलंब चौकोन आहे. कारण आपल्याला त्याचं काय दिलेलं आहे? क्षेत्रफळ दिलेलं आहे. समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ आपल्याला दिलेलं आहे. आणि या ठिकाणी आता कोणाचे आपण कोण लिहू. पहिला कोण आहे कोण ABC. कोण ABC याचं माप किती आहे? 90 अंशाचं आहे. दुसरा कोण कोणता आहे? कोण EDC किंवा CDE. कोण CDE याचे माप 90 अंश आहे. आणि दुसरा राहिलेला कोण कोणता? ते ACE. कोण ACE बरोबर 90 अंश मापाचे हे आपल्याला कोण मिळाले. तर यामध्ये आपल्याला प्रत्येक त्रिकोणाच्या बाजू दिलेल्या आहेत. तर पहिले या ठिकाणी बाजू AB बरोबर x आहे. तसंच या ठिकाणी CD बरोबर देखील x आहे. म्हणजे याला आपण असं लिहिता येते का? AB बरोबर CD बरोबर काय? x. AB बरोबर CD बरोबर x.
दुसरं BC बरोबर y आणि DE बरोबर देखील y. BC बरोबर DE याच्या बरोबर दिलेलं y आहे आणि तिसरी दिलेली आहे AC बरोबर CE बरोबर काय आहे. आता आपल्याला दिलेला चौकोन जो आहे चौकोन ABDE हा काय आहे समलंब चौकोन आहे आणि त्याचं क्षेत्रफळ काय आहे समलंब ABDE ह्या समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर काय आहे सूत्र दिलेलं आहे आपल्याला 1/2 समांतर बाजूची बेरीज आपल्याला दिलेलंच आहे समांतर बाजूची बेरीज गुणिले उंची. आता या ठिकाणी समलंब चौकोन ABDE या समलंब चौकोनामध्ये समांतर बाजू कोणत्या सरळच आपल्याला या ठिकाणी समांतर बाजू कोणती तर ही बाजू कोणती ही AB ही बाजू याच्या समांतर आहे कोणत्या ह्याच्या तर बाजू DE च्या ह्या दोन्ही बाजू समांतर आहेत म्हणून या ठिकाणी काय येईल 1/2 गुणिले कंसामध्ये समांतर बाजू कोणत्या तर AB अधिक DE गुणिले उंची. आता या समलंब चौकोनाची आपल्याला उंची काय घेता येईल तर आता या दोन बाजू झाल्या AB समांतर आहे ED मग याची उंची काय होईल बरं मग ही होईल B आणि D उंची काय होईल BD होईल. या समलंब चौकोनाची उंची आपल्याला BD अशी घेता येईल. तर यामध्ये 1/2 AB अधिक DE AB अधिक DE पण BD म्हणजे हा काय आहे तर पूर्ण BC अधिक CD हे एकाच रेषेवरील बिंदू आहेत आणि पूर्ण याचा मिळून BD होतो म्हणजे BD ला आपल्याला असं लिहिता येतं BC अधिक CD म्हणजे 1/2 आता याची आपण माप जर ठेवली AB चं माप आहे x DE चं माप आहे DE चं माप आहे y गुणिले BC चं माप आहे y अधिक CD चं माप आहे x. याला आपल्याला असं लिहिता येतं 1/2 गुणिले x अधिक y आणि y अधिक x म्हणजे x अधिक y दुसऱ्या कंसामध्ये x अधिक y म्हणजे y अधिक x काय आणि x अधिक y काय एकच ते 1/2 x अधिक y आणि x अधिक y हे दोन कंस आहेत म्हणजे हे कसं लिहिता येईल आपल्याला x अधिक y कंसाचा वर्ग आपल्याला असं लिहिता येतं 1/2 x अधिक y कंसाचा वर्ग. हे झालं समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ. आता ह्या समलंब चौकोनामध्ये आपल्याला 3 त्रिकोण पाहायला भेटतात तर कोणते कोणते आपण वरच पाहिले त्रिकोण ABC त्रिकोण CDE आणि त्रिकोण ACE हे 3 त्रिकोणाचे क्षेत्रफळ या समलंब चौकोनामध्ये समाविष्ट आहे. आता या 3 त्रिकोणाचे क्षेत्रफळ आपल्याला त्रिकोणाचे क्षेत्रफळ सूत्र माहिती आहे त्या आधारे आपल्याला असं लिहिता येईल समलंब चौकोन ABDE मध्ये किंवा समलंब चौकोन ABDE चे क्षेत्रफळ बरोबर कोणत्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ आहे 3 त्रिकोणाचे क्षेत्रफळ आहेत तर एरिया ऑफ ट्रायंगल ABC दुसरा आहे एरिया ऑफ ट्रायंगल CDE अधिक एरिया ऑफ ट्रायंगल ACE. तर आपण आता त्रिकोण समलंब चौकोन ABDE चे क्षेत्रफळ बरोबर या 3 त्रिकोणाचे क्षेत्रफळ आहेत. समलंब चौकोन ABDE चे क्षेत्रफळ आपण वरच काढलेलं आहे तर ते काय आहे 1/2 x अधिक y कंसाचा वर्ग बरोबर एरिया ऑफ ट्रायंगल ABC. आता त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर काय सूत्र आहे बरं 1/2 पाया गुणिले उंची 1/2 पाया गुणिले उंची. तर या त्रिकोणामध्ये त्रिकोण ABC मध्ये पाया काय झाला BC घ्या आणि उंची काय झाली AB घ्या म्हणजे x गुणिले y. या त्रिकोणामध्ये CD या त्रिकोणामध्ये पाया CD घ्या आणि उंची काय झाली ED घ्या म्हणजे x गुणिले y. पुन्हा त्रिकोण ACE मध्ये मात्र पाया आणि उंची दोन्ही समान मापाचे आहेत. ACE मध्ये पाया z आहे आणि उंची z आहे. मग एरिया ऑफ ट्रायंगल ABC याच्यामध्ये पाया x आहे आणि उंची काय आहे y आहे. दुसरा त्रिकोण CDE मध्ये यामध्ये पाया
एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी याच्यामध्ये पाया काय आहे, वाय आहे आणि उंची काय घेतली आपण एक्स. तर दुसरा त्रिकोण एरिया ऑफ ट्रायंगल सीडी मध्ये याच्यामध्ये पाया एक्स आहे आणि उंची काय आहे तर वाय आहे. आणि तिसरा त्रिकोण आहे एसी, त्यामध्ये पाया झड आहे आणि उंची ही झडच आहे. तर या ठिकाणी आपल्याला 1/2 एक्स गुणिले वाय म्हणजे वाय गुणिले एक्स म्हणजे एक्स वाय अधिक 1/2 एक्स गुणिले वाय म्हणजे एक्स वाय अधिक 1/2 झड गुणिले झड म्हणजे झडचा वर्ग. म्हणजे या आपल्याला इथं असं लिहिता येईल 1/2 एक्स अधिक वाय कंसाचा वर्ग बरोबर या सगळ्यामध्ये कॉमन काय आहे बरं, 1/2 ह्या तिन्ही याच्यामध्ये कॉमन आहे ते बाहेर काढा कंसाच्या. मग राहतं काय मध्ये एक्स अधिक वाय अधिक झडचा वर्ग. दोन्ही बाजूला 1/2 आहेत ते काय होतील, कटतील. मग राहतात एक्स अधिक वाय कंसाचा वर्ग बरोबर एक्स अधिक वाय आणि एक्स अधिक वाय म्हणजे 2xy अधिक झडचा वर्ग. तर या ठिकाणी एक्स अधिक वाय कंसाचा वर्ग हे आपण सोडून घेऊ. ए अधिक बी कंसाचा वर्ग म्हणजे काय, तर ए चा वर्ग म्हणजे या ठिकाणी एक्स चा वर्ग आणि या दोघांची दुप्पट म्हणजे 2xy अधिक वाय चा बी चा वर्ग म्हणजे वाय चा वर्ग. पुढे काय राहतं 2xy अधिक झड चा वर्ग. आता आणखीन दोन्ही साईडला आपल्याला एक पाहायला भेटतं 2xy एका साईडला आणा तर इकडे मिळेल एक्स वर्ग अधिक वाय वर्ग अधिक 2xy. तर हे जर 2xy इकडे आले तर वजा होतील, वजा 2xy बरोबर झडचा वर्ग. म्हणजे 2xy हे काय होतील, शून्य होतील म्हणजे कटतील, कारण हे अधिक आणि एक वजा आहे म्हणजे काय होतील, कटून जातील. तर राहतं काय तर एक्स वर्ग अधिक वाय वर्ग बरोबर झड वर्ग. तर हा आपला कृती होती आणि आपल्याला हेच पायथागोरसच्या प्रमेयाच्या आधारे आपल्याला सिद्ध करायचं होतं. झड आपण जर हा कर्ण धरला तर एक्स पाया होईल आणि वाय ही उंची होईल, किंवा एक्स ला उंची धरा वाय ला पाया धरा, झड हा कर्ण झाला. दोन त्रिकोणामध्ये आपल्याला हे पाहायला भेटेल. इथे वरच्या त्रिकोणामध्ये पहा, या त्रिकोणामध्ये झड हा कर्ण झाला, एक्स उंची झाली, इथे वाय पाया झाला, इथे एक्स पाया इथे वाय उंची आहे, पण कर्ण आता आहे झडच आहे. म्हणजे या आधारे आपण हे गणित सोडवलं. याची ही काय आहे तर सिद्धता आहे. एक्स कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग म्हणजेच याला असं लिहायचं असेल तर झड वर्ग बरोबर एक्स वर्ग अधिक वाय. तर हे असं म्हणा, हे आपली सिद्धता. आता आपल्याला शिकायचं आहे की समरूपता आणि काटकोन त्रिकोण यांचे आपल्याला प्रमेय शिकायचे, हे आपण पाहू. आता आपल्याला पहिला प्रमेय समजून घ्यायचा आहे, समरूपता आणि काटकोन त्रिकोण यांच्यामधला सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल. आता प्रमेय काय आहे तो पाहू. काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकलेल्या शिरोलंबामुळे, कर्णावर जर आपण एक लंब टाकला तर त्यापासून जे त्रिकोण तयार होतात ते मूळ काटकोन त्रिकोणाशी आणि ते एकमेकांशी कसे असतात तर समरूप असतात, म्हणजे परस्पराशी. प्रमेय काय समजा, काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकलेल्या शिरोलंबामुळे ते जे त्रिकोण तयार होतात ते मूळ काटकोन त्रिकोणाशी व परस्पराशी समरूप असतात. यासाठी अगोदर आपण काय करू, काटकोन त्रिकोण काढून घेऊ. आपण काटकोन त्रिकोण काढला, काटकोन त्रिकोण ए बी सी हा आपण काढला. तर यामधून एका काटकोन त्रिकोणाच्या याच्यातून आपण एक लंब टाकला, तो कर्णावर लंब टाकला. कर्ण कोणता आहे तर कर्ण एसी आहे, त्यावर आपण लंब टाकला. त्यापासून आपल्याला दोन त्रिकोण मिळाले. कोणते त्रिकोण, हा वरचा एक त्रिकोण मिळतो आणि हा खालचा एक, म्हणजे ए डी बी आणि दुसरा त्रिकोण बी डी सी, हे दोन त्रिकोण आपल्याला मिळतात. तर हे दोन्ही त्रिकोण मूळ काटकोन त्रिकोणाशी समरूप असले पाहिजेत आणि तिसरं काय सांगते की ते परस्परांशी, म्हणजे हे दोन्ही त्रिकोण एकमेकाशी देखील समरूप असले पाहिजे. हे आपल्याला या प्रमेयामध्ये सिद्ध करायचं आहे. तर आपण पहिले पक्ष लिहून घेऊ. आपल्याला दिलेला पक्ष आहे की हा त्रिकोण दिलेला काटकोन त्रिकोण एबीसी मध्ये कोणता कोण काटकोन दिलेला आहे, कोण ए बी सी बरोबर 90 अंश माप दिलेला आहे. तो आपल्याला काटकोन त्रिकोण आहे आपल्याला दिलेलाच आहे. तो कोणता, कोण ए बी सी बरोबर 90 अंश दिलेला आहे. त्यानंतर रेख
रेख बीडी हा लंब आहे कशावर, तो कर्णावर, कारण इथे दिलेलंच आहे कर्णावर टाकलेल्या शिरोलंबामुळे. तर शिरोलंब बीडी हा कशावर लंब आहे, रेख ए सी वर. तर यामुळे काय झालं, ए डी सी हे एका रेषेवरील बिंदू झाले. तर यामध्ये ए डी सी ही एक रेषे बिंदू झाले, हे आपण पक्षात लिहिलं. तर आपल्याला साध्य काय करायचं आहे, साध्य काय करायचे ते लिहून घेऊ आपण. साध्य आपल्याला करायचे की हे झालेले दोन त्रिकोण मूळ काटकोन त्रिकोणाशी समरूप असले पाहिजे. म्हणजे त्रिकोण ए ए डी बी हा समरूप असेल तो त्रिकोण मूळ त्रिकोण ए बी सी बरोबर. दुसरा त्रिकोण बी डी सी हा समरूप असेल त्रिकोण ए बी सी सोबत. आणि हे दोन्ही त्रिकोण आता हे मूळ काटकोन त्रिकोणाशी समरूप झाला, हे परस्पराचे देखील ए डी बी समरूप असेल त्रिकोण बी डी सी सोबत. आपल्याला तीन सिद्धता करायच्या आहेत, हे समजून घेऊ. आता हे समजून घेण्यासाठी आपल्याला अगोदर माहित पाहिजे की त्रिकोण समरूप कसे होतात. तर त्रिकोण समरूपतेच्या आपण कसोट्या पाहिल्यात. तर बाजू बाजू बाजू, बा को बा, को 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 ह्या कसोट्या आहेत. याच्या आधारे आपल्याला हे त्रिकोण समरूप आहे दाखवायचं. या ठिकाणी बाजूचा आपल्याला काही सारख्या दिलेल्या नाहीत, पण म्हणजे या ठिकाणी कोण मात्र दिलेले आहेत. तर या ठिकाणी कोणाच्या साहाय्याने आपल्याला हे त्रिकोण समरूप दाखवायचे. हे तीन त्रिकोण म्हणजे ही पहिली सिद्धता आपल्याला करायची आहे, दुसरी आणि तिसरी. तर आपण पहिली सिद्धता पाहू. तर पहिलं घेऊ त्रिकोण ए डी बी व त्रिकोण ए बी सी मध्ये. पहिला त्रिकोण घेतला ए डी बी आणि त्रिकोण ए बी सी. तर यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की दोन्ही मध्ये या दोन्ही त्रिकोणाचा शिरोबिंदू ए हा सामायिक आहे. आणि या ठिकाणी कोन ए बी सी हा 90 अंश मापाचा असून त्रिकोण ए डी बी हा देखील 90 अंश मापाचाच मिळेल. म्हणजे या ठिकाणी कोको कसोटीच्या साहाय्याने आपण हे समरूप आहे असं सांगू शकतो. आता लिहून घेऊ कसं. तर कोन बी ए सी एकरूप आहे कोन डी ए बी. पहिले लिहून घेऊ कोन डी ए बी, कोन डी ए बी हा एकरूप आहे कोन बी ए सी सोबत, बी ए सी. कारण या दोघांमध्ये ए हा सामायिक कोन आहे. काय आहे तर सामायिक कोन असल्यामुळे ए हा. आणि दुसरं काय आहे तर कोन ए डी बी एकरूप आहे कोन ए बी सी सोबत, ए बी सी. का बरं, कारण हे दोन्ही 90 अंश मापाचे आहेत म्हणून, 90 अंश मापाचे आहेत म्हणून हे दोन्ही कोन एकरूप होतील. मग जर कोणत्याही त्रिकोणामध्ये दोन कोन एकरूप असतील तर ते त्रिकोण समरूप असतात. तर त्रिकोणाच्या समरूपतेच्या कसोटीमध्ये आपण कोको ही कसोटी पाहिली. तर कोन या कसोटीच्या आधारे हे दोन त्रिकोण समरूप होतात. म्हणजे पहिली सिद्धता आपली झाली, त्रिकोण ए डी बी समरूप आहे त्रिकोण ए बी सी, कारण समरूपतेची कोको कसोटी. याला नंबर 1 नाव द्या. आता आपल्याला दुसरी सिद्धता करायची आहे. तर आता दुसरा हे घेऊ आपण त्रिकोण बी डी सी व त्रिकोण ए बी सी मध्ये. यामध्ये कोन, आता यामध्ये देखील बघा आपला हा सी हा कोन दोघांमध्ये सामायिक मिळेल. डी सी बी आणि कोन ए सी बी हे दोन कोन सामायिक मिळतील. म्हणजे सामायिक कोन असल्यामुळे हे दोन कोन एकरूप होतील. तर कोन बी सी डी एकरूप आहे कोन ए सी बी, कारण या दोघांचाही सामायिक शिरोबिंदू असल्यामुळे सामायिक कोन आहेत या दोघांचेही, म्हणून हे दोन कोन एकरूप झाले. तसंच यामध्ये आणखीन आपल्याला पाहायला भेटेल कोन बी डी सी हा एकरूप होईल कोन ए बी सी बरोबर, कारण या दोघांचेही माप पुन्हा 90 अंश
आहे, 90 अंश मापाचे हे कोण आहे असल्यामुळं डी आणि बी, आता या डी हा लंब असल्यामुळे हा 90 अंशात मापाचा होईल आणि बी हा 90च आहे, आपल्याला तर वरच पक्षातच पाहिलं आपण. तर म्हणून कोको कसोटीच्या आधारे हे देखील त्रिकोण आपल्याला समरूपच मिळतील. त्रिकोण बी डी सी समरूप आहे त्रिकोण ए बी सी, कारण समरूपतेची कोको कसोटी, समरूपतेच्या कोको कसोटीच्या आधारे कोण कोण, त्याला नंबर 2 नाव देऊ. म्हणून आता समीकरण 1 व 2 वरून बघा, त्रिकोण एडीबी समरूप आहे त्रिकोण एबीसी सोबत, त्रिकोण बीडीसी समरूप आहे त्रिकोण एबीसी सोबत, म्हणजे त्याचा अर्थ काय होईल, त्रिकोण ए डी बी समरूप आहे त्रिकोण बी डी सी सोबत. म्हणजे आपण सुरुवातीला त्रिकोणाच्या संक्रामकतेविषयी आपण पाहिलं होतं की समरूप त्रिकोणाची संक्रामकता कशी असते, पहिला दुसऱ्याशी, दुसरा तिसऱ्याशी, तर तिसरा आपोआपच पहिल्याशी समरूप होतो. म्हणजे हे तिन्ही त्रिकोण समरूप आहेत हे असं आपल्याला लिहिता येतं. कशाच्या आधारे, संक्रामकता या गुणधर्माच्या आधारे. त्रिकोण ए डी बी समरूप आहे त्रिकोण बी डी सी सोबत, समरूप आहे त्रिकोण ए बी सी सोबत. संक्रामकता किंवा ह्याला समीकरण नंबर 3 नाव द्या. 1, 2, 3 च्या आधारे आपण सांगू शकतो 1, 2 आणि 3 वरून संक्रामकता आपल्याला त्रिकोणाची संक्रामकता गुणधर्मावरून ही आपली सिद्धता झाली की काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकलेल्या शिरलंबामुळे जे त्रिकोण तयार होतात ते मूळ काटकोन त्रिकोणाशी आणि परस्पराशी समरूप असतात. म्हणजे एडीबी हा आपण समरूप दाखवला बीडीसी सोबत, तर बीडीसी हा समरूप झाला एडीबी सोबत, म्हणजेच एडीबी समरूप आहे बीडीसी आणि बीडीसी समरूप आहे एबीसी सोबत. म्हणजे आपण जे सिद्धतेमध्ये दाखवलं या ठिकाणी आपण सिद्धतेत हे पाहिलं, एडीबी समरूप आहे बीडीसी सोबत, समरूप आहे एबीसी सोबत.